हॅलो सर्वांच्या आपल्या ब्लॉगमध्ये. हे बघा, आता आम्ही आलो आहे शेतामध्ये आणि आज आम्हाला काहीतरी लावायचं आहे. तुम्हाला दाखवते मी काय लावायचं आहे का. मूग. हे बघा, आज आम्ही मूग लावणार आहे. मूग आणि अजून काय काय आणलेलं आहे. मूग बघू शकता. आता आपण सरकी लावलेली, ही सरकी कशी उगली आहे घे ना. हे बघा, एवढे मूग लावायचे आम्हाला दोघी जणीला. आपण ही मूग ना हे सरकीमध्ये लावणार आहे. सरकी लावलेली पाहता ना तुम्ही, पाहू शकता. आपण त्या दिवशी मागच्या ब्लॉकमध्ये दाखवलं मी सरकी लावलेलं. बघ म्हणलं चांगले आहे मूग. हे बघा, बाजारातून आणले काय ग. बाजारातून मूग आणलेले आम्ही. घे तिच्यातच घे, मला दे थोडे माझ्या हातामध्ये. तुझ्याकडून घेईन ना मी थोडे थोडे. तर आता आमच्या दोघीला मूग लावून घ्यायचे तेवढे. तसं जिथं सरकी लावली नाही ना, 2 झाडाच्या मध्ये लावायचे नाही का ग. ते कसे लावायचे हे बघू शकता. आता सरकी कशी उगली आपली लावलेली. झालं बघा रान हिरवं हिरवं. आता 5-6 दिवसांनी खूपच जास्तच दिसन. 3 दिवस झाले सरकी लावून. चालू केलं का तू लगेच. हे बघा, तिने तर चालू पण केलं मूग लावायला. किती किती टाकायचे हे बघू शकताय कसे. ह्या माझ्या मैत्रिणी छोट्याल्या त्या शिवीसाठी शिवरीवर यंगल्यात वरती आणि शिवरी पाडायल्यात. आणि मला तिथून बोलतात, काय करता तुम्ही. ये ना ग, याला मूग लावायला ना. मूग लावायला या दोघी पण. हां बघा कशा आहे छोट्याल्यात पण कशा वर यंगल्यात. खूप हुशार आहेत त्या. हां ये मूग लावायला. तेव्हा इथं चालू झालं मूग लावायला. किती किती टाकायली ग ते तू. 4-4 टाकायचे म्हणजे येते तर. चिमणी वगैरे खातील का. चिमण्या तर खाऊन घेतात, पण आता रात्री पाऊस जर आला तर मग नाही खायची. हां तेवढं आहे. बघा, हे तर लावायलाच चाललं आहे. पण का चिमण्या ते आता सरकी लावून झालेली ना, त्यांना उकारलेलं आहे ना. हे ते समजतंय की तिथं किती लावलेलं आहे, मग ते खाऊन टाकतात. त्यामुळं सावधानी लावायला लागते. आता बघू काय होते, उगते की नाही काय माहिती. पण लावायला चालू केलं आम्ही. आणि सरकी तर बघा तुम्ही खूप छान उगली आहे. आणि 4-5 दिवसांनी अजून चांगली उगायला चालू होईल. लावायला चालू आहे तिचं. आणि मी पण आता घेते ते दिगत आहे थोडं मूग. असं लावून आहे बघा तुम्ही होऊ शकताय. इकडे ही काकडी तर त्या तिथून ना अजून थोडे दे ना. कुठून घेऊ कडापासून. आता मी कशा ठेवू बरं. तू तसं ठेवलं पण मला ठेवता येणार नाही तसं. आता काय करू. आधी संपून जातील लगेच. घे इथून आता मग मागून हं तिथून घे ना. तू ही घेतली, आता मी ही तिने घेतली बरं का. मला आता ही घेऊ का मग. बाकी आता ही तिने आणि मी. ते बी मग आहे तिथं नको. हां ते एकच झाड आहे बघा ही भुईमुगाचं. लगेच ती म्हणेल भुईमुग आहे. आणि शेंगा येतं का नाही काय माहिती, ते कशाला ठेवायचे. शेंगा येतात. चला आता मी पण चालू करते लावायला. कारण मला एका हातामध्ये मोबाईल धरायला लागतंय, तर मला एवढं काही लावता येणार नाही. बघू शकता असं लावायचं. या 2 झाडाच्या मध्ये लावायचं. 4 टाकले हो मी. 4 नाही झाले, 3 5 झाली. तर 5 बरं बास का. कंटिन्यू ते 2 झाडामध्ये लावू ना. हां कंटिन्यू लावायची बघा. तिने तर ऐकलं तुम्ही. 2 झाडाच्या मध्ये लावायचं. बरं बरं एखादं सोडून देईन. म्हणजे तिथं म्हणणं आलं की 2 झाडाच्या मध्ये लावलं कंटिन्यू चालू तसंच केलं तर मग ते कापसाचं झाडं पण येत नाहीत ना वरती. हे झाड लगेच मोठं होतं. त्यामुळं थोडं अंतर 2 झाडं सोडून 2 झाडं सोडून करून लाव म्हणते ती. तिथं गेली हो पार पुढं. मी पार खूप मागं राहिले.
लाव ना. लावते ना. कंबर दुखत आहे ना. खाली वाकून तुम्हाला वाटतं की सोपं आहे सगळं, पण सरकी लावलं तर एवढे पाय दुखत होते खूपच. असं खाली वाकण्याची इच्छाच नव्हती. पाय कंबर ते सगळं दुखत होतं. पण माझ्या आईची माहिती तब्येत खराब असताना बी ती लावती. लावायचं आले कोणती कोणती इथं दिसते, हे घेऊन जाते.